खासदार गोवाल पाडवी यांनी गेल्या 1.5 वर्षात खासदार निधीतील एकही रुपया खर्च केला नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचे सांगत खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी त्याचे खंडन केले आहे. खासदार निधीतून आतापर्यंत जवळपास 9 कोटी रुपये अनेक विकास कामांसाठी खर्च करण्यात आल्याचा दावा पाडवी यांनी केला आहे. खासदार निधीतून अनेक भागात आणि गावात सोलर लाईट, विद्युत डीपी आणि ट्रान्सफॉर्मर देण्यात आले असून ख्वाजा नाईक यांच्या स्मारकासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबे उभारण्यात आले असून ज्या भागात पाण्याची मागणी आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे खासदार पाडवी यांनी सांगितले. खरं तर जे बातमी प्रसार माध्यमांनी दाखवली या सोशल मीडियावर चालली ती अत्यंत खोटी होती आणि निश्चितपणे मी तर नंदुरबारची जी मीडिया आहे त्यांचे कौतुक करू इच्छितो का त्यांनी ती खोटी बातमी कमीत कमी ते प्रसार केला नाही. आणि जे खासदार निधी आहे तो खासदार निधीतून कामे दिसत आहे. जनतेने स्वतः फोटो टाकले, जनतेने स्वतः खुलासा केला आणि अर्धपेक्षा जनतेला असंही वाटत होतं की खासदार साहेबांनी अगर निधी खर्च केला नसेल तर स्वतःच्या खिशातून 9 कोटीपेक्षा जास्त कामे कसे प्रस्तावित केले गेले. तर मी त्या गोष्टीचे स्पष्टीकरण देतो आणि खुलासा करतो आणि जे खोटे आरोप आहे ते फेटाळून लावतो. का जे खरं परिस्थिती आहे, जसं सोलार लाईट दिले गेले, शिरपूरमध्ये ख्वाजा नाईकच्या स्मारकचे हे दिले गेलं, डीपीचे काम दिले गेले, नॅशनल अँड स्टेट हायवेवरती पिकअप शेड दिलं गेलं, म्हणजे बस स्टॉपसाठी जिथे प्रवास करणारे आहेत त्यांच्यासाठी पिकअप शेड दिलं जाईल. डीपी आहे, LT आणि HT डीपी दिली गेले, ट्रान्सफॉर्मर दिले गेले, LT आणि HT पोल सुद्धा दिले गेले आणि आता वॉटर टँकरची मागणी आहे ते आम्ही देऊ. आणि निश्चितपणे 26-27 चे पैसे आत्ता आले आहे तेही आम्ही निश्चितपणे वाटप करू. आणि हे जे पैसे आहे जनतेचे पैसे आहे, माझे घरातले, माझ्या खिशातले पैसे नाही आहे. आणि निश्चितपणे जनतेच्या सेवेसाठी आम्ही इथे सेवा करतच राहू एवढी मी आपल्याला ग्वाही देतो.